बघू शकता अतिशय सुंदर असा खेतवाडीचा विघ्नहर्ता आता आपल्या समोर आहे आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे। खेतवाडी तिसरी गल्ली क्रॉस लेन चा राजा आपल्या समोर आहे आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे तुम्ही बघू शकता। बघू शकता मंडळी आपल्या समोर खेतवाडी सातवी गल्ली म्हणजे खेतवाडीचा मोरया आपल्या समोर आहे आणि सिद्धेश दुगोळे यांनी साकार केलेली अतिशय सुंदर अशी बाप्पाची अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे तुम्ही बघू शकता आपल्या समोर। बघू शकता मंडळी आपल्या समोर आता खेतवाडी म्हणजे 10वी गल्लीमध्ये ओम तांडव मित्र मंडळ यांचा बाप्पा आपल्या समोर आहे आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे। नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवम वरती। तर आजचा खास ब्लॉग असणार आहे तो म्हणजेच आज आहे गणपतीचा पहिला दिवस म्हणजेच गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण पहिल्या दिवशी आलेलो आहोत खेतवाडी मधील सर्व गणपतींचं दर्शन घ्यायला आणि एकूण मी ऐकलेलं आहे 14 गणपती आहेत म्हणजे 14 गल्ली आहेत तिथे, पण तिथील आपल्याला अजून बारके मंडळ आहेत त्या गणपतींचे सुद्धा आपल्या पाया पाडायचं आणि ते किती सर्व मंडळ आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि सर्वांचं दर्शन घेणार आहोत। व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा, तुम्हालाही आवडेल। आणि सर्वप्रथम आता आपण आलेलो आहोत खेतवाडी मधील तिसरी गल्ली खेतवाडीचा विघ्नहर्ता या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि बघू शकता समोरच्याच बाजूला किती मोठा मंडप आहे आणि अतिशय सुंदर असा बाप्पा असणार आहे। आता जाऊयात आपण बघूयात बाप्पाचं दर्शन घेऊयात। बघू शकता अतिशय सुंदर असा खेतवाडीचा विघ्नहर्ता आपल्या समोर आहे आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे। खेतवाडीचा विघ्नहर्ता तिसरी गल्ली अतिशय सुंदर असा बाप्पा आपल्या समोर आहे बघू शकता। मंडळी खूप भारी वाटतंय आपल्या खेतवाडी मध्ये आपण आलेलो आहोत आज गणपती दर्शनासाठी पहिल्याच दिवशी आणि सकाळी येता येता मुंबईचा राजा गणेश गल्ली या आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन मी निघालेलो होतो आणि डायरेक्ट इथे आलोय मी डायरेक्ट आणि खूप भारी वाटतंय आता म्हणजे इथे आल्यावरती। आता आपण तिसऱ्या गल्लीमध्ये जाऊन आलो खेतवाडीचा विघ्नहर्ता अतिशय सुंदर असा बाप्पा पाहिला आणि त्याचं दर्शन घेतलं, खूप मस्त वाटलं। आता बघूयात आपण चौथ्या गल्लीमध्ये इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा बघू शकता। बघू शकता खेतवाडी चौथी गल्ली खेतवाडीचा राजा आपल्या समोर अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे पाहू शकता तुम्ही। तर मंडळी आता आपण तिसऱ्या आणि चौथ्या गल्लीमध्ये बाप्पाचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण आलोय 5व्या गल्लीमध्ये। बघू शकता अतिशय सुंदर असे मंडप प्रत्येक मंडळाने बांधलेले आहेत। बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आपल्या समोर आहे आणि कृष्ण रूपामध्ये आपल्याला बाप्पा पाहायला भेटतोय। अतिशय सुंदर असा 5व्या गल्लीचा खेतवाडी मधील हा गणपती बाप्पा आहे आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे बघू शकता। आणि या मंडळाची पूजेची मूर्ती आहे आणि पूजा काही बाकी असल्यामुळे
अजून मूर्ती झाकलेली आहे, पण थोड्याच वेळात खोलण्यात येईल, म्हणजे पडदा काढण्यात येईल. आणि बघू शकता अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मंडळाने. खेतवाडी 5वी गल्ली आणि अतिशय बाप्पाचं सुंदर असं रूप. तर मंडळी आता आपण 5व्या गल्लीमध्ये जाऊन आलो आणि खेतवाडी दुसरी क्रॉस लेन म्हणून या गणपती बाप्पाचं आता मंडळ आहे, तिथे आपण जाणार आहोत. खेतवाडी दुसरी क्रॉस लेनचा राजा या मंडळामध्ये आपण आलेलो आहोत, बघू शकतो. एकच राजा इकडे. मित्रांनो आता लाईट नव्हती, दादांनी आत्ताच लाईट ऑन केली. आपल्याला बघितलं बरं वाटलं, दादांनी चालू केली. थँक्यू दादा. आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप तुम्ही बघू शकता. खेतवाडी दुसरी गल्ली क्रॉस लेन चा राजा. खेतवाडी दुसरी गल्ली क्रॉस लेनचा राजा. अतिशय सुंदर असा बाप्पा आपल्या समोर बघू शकता. तर मंडळी आता आपण खेतवाडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राट या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. आणि अतिशय सुंदर असा मुख्य प्रवेशद्वार बघू शकता मुंबईच्या सम्राटचा. आणि आता आपण आज जाऊयात बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि दरवर्षीच मुंबईचा सम्राट या बाप्पाचं दर्शन घ्यायला खूप भारी वाटतं, कारण बाप्पाचं रूप अगदी सुंदर आणि बघण्यासारखं असतं. तर दरवर्षीच मुंबईचा सम्राट हा गणपती पाहण्यासाठी आनंद असतोच. आणि रात्री तुम्ही याल तर खूप गर्दी असते खेतवाडीच्या सर्वच गणपतींच्या मंडळामध्ये. बघू शकता ऍडव्हर्टायझिंग मुंबईचा सम्राट खेतवाडी 6वी गल्ली. बघू शकता मुंबईचा सम्राट. अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय आणि खूप भारी वाटतंय. अतिशय सुंदर असा मुंबईचा सम्राट बघू शकता. खेतवाडी 6वी गल्ली मुंबईचा सम्राट आपल्या समोर आहे, बघू शकता. अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे. तर मंडळी आपण आत्ताच मुंबईच्या सम्राटचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि खेतवाडी मधील 3री गल्ली क्रॉस लेनचा राजा आपण त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. आणि तुम्ही इथे बॅनर बघू शकता. 34 फूट उंच श्री विनायकी रूपात श्रींची मूर्ती. पाहूयात बाप्पाचं रूप. अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप असणार आहे. अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे आता. खेतवाडी 3री गल्ली क्रॉस लेन चा राजा आपल्या समोर आहे आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे, तुम्ही बघू शकता. आणि या मूर्तीचे मूर्तिकार आहेत सुनील वराडकर आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी मूर्ती साकार केलेली आहे, बघू शकता. आणि हे बाप्पाचं डेकोरेशन असणार आहे. तर मंडळी आता आपण खेतवाडी 3री गल्ली क्रॉस लेनचा राजाचा आता दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत खेतवाडी 4थी क्रॉस लेन गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि अतिशय सुंदर असा बाप्पा असणार आहे खेतवाडीचा लंबोदर. आणि त्यांनी यावेळेस आपण जो जिंकलेला होता वर्ल्ड कप T20 मध्ये, तो त्याचं डेकोरेशन असणार आहे. आणि बाप्पा देखील ट्रॉफी सोबतच आहे, तुम्ही बघू शकता आत गेल्यावरती. आणि पाहूयात जो
यावर्षी आपण जो वर्ल्ड कप जिंकलेलो होतो T20 मध्ये, त्या ट्रॉफी सोबत आपल्याला बाप्पा या मंडळामध्ये दिसणार आहे आणि आपण तो पाहूयात आता. सुंदर असा बाप्पा आहे आपल्या मित्रांनो. खेतवाडी चौथी गल्ली म्हणजेच खेतवाडी क्रॉसलेन चौथी गल्लीचा खेतवाडीचा लंबोदर आपल्या समोर आहे. अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे आणि T20 वर्ल्ड कप जो आपण विश्व विजेता आपला कप जिंकलेला होता आणि त्या ट्रॉफी सोबत आपल्याला बाप्पा पाहायला मिळत आहे आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे, बघू शकता. खेतवाडी चौथी गल्ली क्रॉसलेनचा राजा आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप बघू शकता मित्रांनो. बघू शकता खूप उंच अशी मूर्ती आहे बाप्पाची आणि बाप्पा इतक्या वरती असून सुद्धा म्हणजे त्याची नजर आपल्याकडे असल्यासारखं वाटतं आणि अतिशय सुंदर असा खेतवाडीचा लंबोदर आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे, तुम्ही बघू शकता. खूप भारी वाटतं बघा आणि आखणी अशी केलेली आहे की जसं काय असं वाटतं आपल्याला आपल्याकडेच बघतोय बाप्पा, एवढ्या वरती बाप्पाची हाईट असून सुद्धा. मंडळी, आता आपण आलेलो आहोत खेतवाडी 7वी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा मोरया या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता खेतवाडी 7वी गल्ली म्हणजेच खेतवाडीच्या मोरयाचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आता आपण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज जाऊयात. बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं बाप्पाचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि खूप भारी वाटतंय. बघू शकता आपल्या समोर आता खेतवाडीचा मोरया अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे आणि सजावट देखील अतिशय सुंदर केलेली आहे मंडळाने. बघू शकता मंडळी आपल्या समोर खेतवाडी 7वी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा मोरया आपल्या समोर आहे आणि सिद्धेश दुगोळे यांनी साकार केलेली अतिशय सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर असा बाप्पा बघू शकता. मंडळी, खेतवाडी 6वी गल्ली खेतवाडीचा राजा म्हणजेच खंबाटा लेनचा राजा. अतिशय सुंदर असं बाप्पाचं दरवर्षीच सजावट आणि बाप्पा सुद्धा देखील सुंदर असतो. अजून थोडीफार सजावट बाकी असल्यामुळे आपल्याला इथून जाता येणार नाहीये, ती होईलच दुपारपर्यंत. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडीफार सजावट राहिलेली आहे, बघूयात होईल ते देखील. पण दरवर्षीच खेतवाडीचा राजा म्हणजेच 6वी गल्ली खंबाटा लेनचा राजा हा अतिशय सुंदर असतो आणि याचे मूर्तिकार तेच म्हणजे कृणाल दादा पाटील अतिशय सुंदर अशी मूर्ती दरवर्षी साकार करतात आणि खरंच त्यांनी बनवलेली मूर्ती ही अतिशय सुंदर अशी बघण्यासारखी दरवर्षी असते, म्हणजेच खेतवाडीचा राजा आपला. आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊयात. तर मंडळी बघू शकता आपल्या समोर आता खेतवाडीचा राजा म्हणजे 6वी गल्ली हा बाप्पा आहे आणि अतिशय सुंदर असा बाप्पा आहे आणि जो साकार केलाय कृणाल पाटील म्हणजेच कृणाल दादा पाटील यांनी आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे, तुम्ही बघू शकता आपल्या समोर. मंडळी, आत्ताच आपण खंबाटा लेन म्हणजेच खेतवाडीचा राजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो आणि खूप भारी वाटलं. म्हणजेच अतिशय सुंदर असं कृणाल पाटील दादा म्हणजेच दादांनी खूप मस्त सुंदर अशी मूर्ती साकार केलेली आहे आणि त्याचे डोळे आणि रूप पाहताच म्हणजे अतिशय म्हणजे बाप्पाच्या प्रेमातच पडलो, खूप भारी.
आणि बघू शकता आता आपण आलेलो आहोत खेतवाडी महागणपती म्हणजेच 8वी गल्ली या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि पाहूयात बाप्पाचं रूप कसं आहे आणि काय असणार आहे आणि सजावट कशी असणार आहे पाहूयात. बघू शकता मंडळी अतिशय सुंदर अशी सजावट आहे बाप्पाची आणि बघूयात बाप्पा कसा असणार आहे. अतिशय सुंदर असं कृष्ण रूपी आपल्याला बाप्पा पाहायला मिळत आहे. खेतवाडी 8वी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा महागणपती या बाप्पाचं आता आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे. तर मंडळी आत्ताच आपण खेतवाडीच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आलो आहोत आणि इथे आता या दरवर्षीच आपण या मंडळात जातो दर्शन घेण्यासाठी. खेतवाडीमध्ये आलो तर आणि त्या बाप्पाचं आता दर्शन घेऊयात. बालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बघू शकता तुम्ही. आणि दरवर्षीच आपण या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतो कारण जेव्हा आपण सर्व गणपतीचं दर्शन घ्यायला जातो तेव्हा मध्येच म्हणजेच खेतवाडीच्या महागणपती नंतर या बाप्पाचं आपल्याला दर्शन होतं. बघू शकता अतिशय सुंदर असा बाप्पा आहे आपल्या समोर. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत खेतवाडी 9वी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा चिंतामणी या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि बघू शकता अतिशय सुंदर असा प्रवेशद्वार आहे आणि आता जाऊयात बाप्पाचं आपण दर्शन घेऊयात. आणि काही सजावट अजून बाकी आहे ती होईलच म्हणजे आज पहिला दिवस असल्यामुळे सकाळ सकाळी अजून सजावट चालू आहे बघू शकता. संध्याकाळपर्यंत होईल आणि संध्याकाळी आज गर्दी तर असणार आहे खूप कारण आज सॅटर्डे नाईट आहे म्हणजे संध्याकाळ आणि वीकेंड आहे. बघू शकता खेतवाडी 9वी गल्ली खेतवाडीचा चिंतामणी आपल्या समोर आहे आणि अतिशय सुंदर असा बाप्पाचं रूप आहे तुम्ही बघू शकता. मंडळी आता आपण अशा ठिकाणी आहोत जिथे कृणालदादा पाटील यांनी साकार केलेली मूर्ती म्हणजे खेतवाडी 10वी गल्ली ओमतांडव मित्र मंडळ यांचा राजा आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे आणि ते माझ्या समोर आहे मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता अजून सजावट थोडीफार बाकी आहे आज सकाळ पहिला दिवस असल्यामुळे पण दुपारपर्यंत होईल. संध्याकाळी पूर्ण प्रॉपर सजावट असणार आहे. तुम्ही संध्याकाळी येईपर्यंत सजावट झालेली असेल आणि वरती बाल्कनी बनवण्यात येणार आहे तिथून तुम्हाला अतिशय सुंदर असं बाप्पाचं दर्शन घेता येईल. आणि बघू शकता कृणालदादा पाटील यांनी साकार केलेली अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्या समोर येतात आणि जाऊयात आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊयात. खेतवाडीचा युवराज आपल्या समोर आहे बघू शकता. बघू शकता मंडळी आपल्या समोर आता खेतवाडी म्हणजेच 10वी गल्लीमधील ओमतांडव मित्र मंडळ यांचा बाप्पा आपल्या समोर आहे आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे जे कृणालदादा पाटील यांनी साकार केलेली मूर्ती आहे आणि तुम्ही मूर्तीचं तेज बघू शकता. अतिशय सुंदर असं बाप्पाचा टिक्का बघू शकता किंवा आखणी अतिशय सुंदर असं फिनिशिंग आहे बघू शकता एकदम भारी वाटतंय. आणि अशी सजावट असणार आहे यावर्षी आणि ही बाप्पाची पूजेची मूर्ती आहे बघू शकता अतिशय सुंदर. मंडळी आत्ताच आपण ओमतांडव मित्र मंडळ खेतवाडी 10वी गल्ली या बाप्पाचं दर्शन घेऊन आलोत आणि बघू शकता या साईडला मंडप आणि या साईडलाच अजून एक 10व्या गल्लीचा बाप्पा आहे. त्या बाप्पाचं आता आपण दर्शन घ्यायला जाऊयात. अजून सजावट थोडीफार बाकी आहे ती होईलच संध्याकाळपर्यंत. तुम्ही बघू शकता सजावट
आणि अतिशय सुंदर अशी रामायणाची सजावट केलेली आहे बघू शकता आपल्या समोर. आणि खूप भारी वाटतं. अतिशय सुंदर अशी मूर्ती साकार केलेली आहे, ती म्हणजेच निखिल खातू, सुप्रसिद्ध मूर्तिकार निखिल खातू यांनी साकार केलेला हा बाप्पा आहे. आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे बाप्पाची पूजेची मूर्ती आहे बघू शकता, इथे आता पूजा चालू आहे. आणि हा बाप्पा अतिशय सुंदर. आणि हेच डेकोरेशन बघू शकता तुम्ही, रामायणाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी सजावट. तर मंडळी, आता आपण 10व्या गल्लीपर्यंत सर्व बाप्पांचं दर्शन केलेलं आहे. आणि आपण बरेच गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहिल्या, अतिशय सुंदर अशा होत्या सर्व. आणि त्यामध्येच मूर्तिकार म्हणजेच कुणालदादा पाटील, सिद्धेश दिगोळे आणि परत निखिलदादा खातू, असे बरेच अजून बरेच मूर्तिकारांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि अतिशय सुंदर अशी बाप्पांची रूप होते सर्व. आणि आता आपण आलेलो आहोत जे अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळखलं जात होतं गेल्या वर्षीपर्यंत जे मंडळ, ते म्हणजेच मुंबईचा महाराजा. यावर्षी यांचा बाप्पा किती फुटाचा आहे ते पाहूयात आपण. 11वी गल्ली, खेतवाडी, मुंबईचा महाराजा. यावर्षी मूर्तिकार देखील वेगळे होते, त्यामुळे आपल्याला हाईट माहीत नाही नक्की किती असेल, पण पाहूयात आज जाऊन. आणि दरवर्षीच बाप्पा सुंदर असतो या मंडळाचा. मुंबईचा महाराजा, खेतवाडी, 11वी गल्ली. जाऊयात आणि आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊयात. थोडीफार सजावट बाकी आहे, ती होईलच संध्याकाळपर्यंत, बघूयात आपण. आणि आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊयात. बघू शकता, ही आहे सजावट. आणि आहे बाप्पा, उंच आहे तशी मूर्ती. आणि बघू शकता खाली पायऱ्या आहेत आणि त्याच्यावरती राजासारखं असं बाप्पाचं रूप, अतिशय सुंदर असं. आणि खूप मस्त वाटतं, भारी मूर्ती साकार केलेली आहे आणि सुंदर आहे मूर्ती, बघू शकता. खेतवाडी, 11वी गल्ली, मुंबईचा महाराजा आपल्या समोर आहे, बघू शकता. अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप आहे. तर मंडळी, आत्ताच आपण मुंबईचा महाराजा या बाप्पाचं दर्शन घेऊन आलो. आणि खेतवाडी 11वी गल्ली होती ती. आणि आता आपण खेतवाडी 12वी गल्ली, खेतवाडीचा गणराज या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि थोडीफार सजावट अजून बाकी आहे, पण आपण आज जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊयात. ही सजावट जी काय राहिली आहे ती संध्याकाळपर्यंत होईलच, पण आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊन येऊयात. आणि दरवर्षीच बाप्पाचं रूप हे अगदी पाहण्यासारखं असतं. बघू शकता मंडळी, सर्व रांगेची सोय वगैरे झालेली आहे, म्हणजे खूप गर्दी असते संध्याकाळी खेतवाडीमध्ये. आणि या गणपतीला तुम्ही डेकोरेशन मध्ये बघाल तर AC असते पूर्ण, म्हणजे सुंदर असं रूप असतं बाप्पाचं दरवर्षी. जाऊयात आपण आतमध्ये आता. आणि बघू शकता अतिशय सुंदर असा आपला खेतवाडीचा गणराज. आणि इथे संपूर्ण AC असते, तुम्ही बघू शकता. आणि ह्या साईडला रामलल्लांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, त्या साईडला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं बाप्पाचं डेकोरेशन आहे, तुम्ही बघू शकता. आणि खेतवाडीचा गणराज अतिशय सुंदर. तर मंडळी, खेतवाडीचा गणराज, खेतवाडी 12वी गल्ली या बाप्पाचं आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि अतिशय सुंदर असा बाप्पा आपल्या समोर आहे, बघू शकता. आणि ही तुम्ही बाप्पाची सजावट बघू शकता, अतिशय सुंदर.
आता आपण खेतवाडी मधील 13वी गल्ली या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत 13वी गल्लीमध्ये आणि अतिशय सुंदर असा मुख्य प्रवेशद्वार आहे बघू शकता. आणि आता आपण जाऊयात आत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि थोडीफार सजावट अजून बाकी आहे. आपण सकाळी लवकर आल्यामुळे पहिल्याच दिवशी त्यामुळे आपल्याला अजून सजावट प्रॉपर पूर्ण झालेली भेटली नाही, पण ती संध्याकाळपर्यंत होईलच कारण पहिला दिवस असल्यामुळे थोडंफार राहतच. बघूयात आता बाप्पाचं आपण दर्शन घेऊयात 13वी गल्ली खेतवाडी मध्ये. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी सजावट बाप्पाची. आणि आता आपण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज जाऊयात. अतिशय सुंदर असा कृष्णरूपी बाप्पा आपल्याला पाहायला मिळतं. आणि दरवर्षीच हा बाप्पा व्हाईट कलर मध्ये असतो आणि अतिशय सुंदर असं बाप्पाचं रूप असतं दरवर्षी. बघू शकता खेतवाडी 13वी गल्ली आणि अतिशय सुंदर असा बाप्पा. बघू शकता अतिशय सुंदर असा बाप्पा. आणि आतापासूनच भक्त यायला लागलेत आणि लांब लांबून सर्व भक्त येत असतात. तर तशाच पद्धतीने दर्शनासाठी खेतवाडीमध्ये आणि सर्व मुंबईमध्येच गर्दी असते दरवर्षी गणपतीला. बघू शकता. तर मंडळी, हा होता आपला गणेश चतुर्थीचा पहिला स्पेशल ब्लॉग. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. आणि कमेंट मध्ये नक्की टाईप करा गणपती बाप्पा मोरया. आपण या व्हिडिओमध्ये एकूण 18 ते 19 गणपती बाप्पांचं दर्शन केलं खेतवाडी मधील. आणि खेतवाडीच्या गल्ली आहेत टोटल 13 आणि त्यामध्येच आपण क्रॉस लेनचे बाप्पा देखील आहेत म्हणजे खेतवाडीच्याच लाईन मध्ये त्यांचं देखील दर्शन केलेलं आहे. आणि प्रत्येक गणपती बाप्पा अतिशय सुंदर होते आणि खूप भारी वाटलं दर्शन घेताना. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि यानंतरच आपल्या लालबाग परळ मधील एक स्पेशल ब्लॉग येणार आहे, तो म्हणजेच आपले लालबाग परळचे गणपती बाप्पा. आणि तो आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत नक्की येईल. तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.